Welcome back to In Goa News. Dredging work at the Chapora River in Panam has raised alarm among locals and environmentalists over the turtle nesting site in Timwada, Moji. So far, 18 olive-riddled turtles have laid 1,900 eggs, closely monitored by the Forest Department. Rising water levels due to the dredging may force the eggs to be relocated to safer ground. सध्या आम्ही तेमवाडा मोर्जी समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणात 1997 सालापासून राबवली जाते आणि 2000 साली ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर होते त्यांनी समुद्राच्या किनारी भागात 500 चौरस मीटर जमीन कासव संवर्धन मोहिमेसाठी राखून ठेवली होती आणि त्या ठिकाणी ज्या परिसरात अंडी कासवं घालायची ती अंडी आणून या ठिकाणी सुरक्षित स्थळी ठेवण्याचं काम वन्य विभागाचे कर्मचारी करत असे। आज जर स्थिती इथं बघितली तर ती जागेमध्ये कसे खोलगट भाग पडलेले आहे, किनाऱ्याचं पाणी कशा प्रमाणात वाढत जाऊन मातीच कुठंतरी गायब झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते आणि कासव संवर्धन मोहिमेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येते। या ठिकाणी आपल्याला एक समुद्रात मोठ्या प्रकारे यंत्र दिसत आहे, ड्रेजिंग करणारं यंत्र। त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी शापोरा नदी आहे। शापोरा नदी किनारी भागात सरकारने मान्यता देऊन ड्रेजिंग करण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे आणि जी माती ड्रेजिंगद्वारे काढली जाते ती माती या ठिकाणी आपल्या समुद्रात सोडण्याचं काम ही यंत्रणा करत असते। परंतु त्याचा परिणाम असा झाला की समुद्र किनारी ज्या ठिकाणी आपली कासव संवर्धन मोहीम जी जागा आरक्षित होती त्या ठिकाणी खोलगट असा भाग पडलेला आहे आणि त्या ठिकाणी आता कासवांची अंडी ठेवण्यासाठी जागाच सुरक्षित राहिलेली नाही। पाणी एकदम टोकापर्यंत पोचत असल्याने आता कासव संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत कासवांची अंडी वरच्या भागात आणून ठेवण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे। सरकारने ड्रेजिंग करण्यासाठी जी परवानगी दिलेली आहे ती परवानगी मच्छीमार व्यावसायिक जे आपले शापोरा भागात आहेत त्यांच्या आग्रह असतं, त्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या समस्या त्या ठिकाणी ओहोटीच्या वेळी पाणी जरा कमी असल्यामुळे जे लॉर्च असतात, जी लॉची असतात, बोटी असतात, ते बोटी मच्छीमारांच्या व्यवस्थित जाता येत नाही म्हणून तो भाग खोलगट करण्याचं काम सध्या ड्रेजिंगद्वारे केलं जातं। परंतु त्याचा परिणाम जी ड्रेजिंग केलेली माती असते ती माती या समुद्रात सोडण्याचं काम सध्या आपल्याला या चित्रीकरणाद्वारे दिसून येत आहे। त्याचे परिणाम या ठिकाणी आपल्याला किनाऱ्यावर जर लक्ष मानलं तर किनारा अस्वच्छ वाटत आहे आणि किनाऱ्यावर जरा खोलगट भाग झालेला आहे, कुठं पाणी साचलेले आपल्याला दिसून येते आणि त्याचा परिणाम या आपल्या कासव संवर्धन मोहिमेवर झाल्याचंही चित्र दिसून येते। डिसेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कासवं येत होती, आता यंदा या ठिकाणी कासवं येण्यासाठी दिरंगाई करतात की काय अशी शंका निर्माण झालेली आहे। सुरुवातीला हा जो भाग होता तिथं एकदम वाळू लुसलुशीत मऊ वाळू होती, परंतु आता पाणी टच झाल्यामुळे ती वाळू घट्ट आहे आणि या ठिकाणी जर कासव आलं तर त्याला अंडी घालण्यासाठी जो खड्डा खणायचा असतो तो खणताना किती प्रेशर द्यावा लागतो आणि ते मग होत नसल्यामुळे कासव परत माघारी फिरतं। यावरही आता पर्यावरण प्रेमींनी लक्ष देण्याबरोबर सरकारने लक्ष द्यावे आणि या भागाला एकदा तरी भेट देऊन काय स्थिती झाली त्याची पाहणी करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। कासव संवर्धन मोहीम राबवली जात असताना आतापर्यंत या हंगामात 18 सागरी कासवांनी या ठिकाणी अंडी घातलेली आहे। जवळजवळ 1900 सागरी कासवांची जी अंडी आहेत ती या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम वन्य विभागातर्फे करण्यात आलं आहे। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।